आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। राज्यात पावसामुळे जुलै महिन्यात 167 जणांचा मृत्यू, आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातून माहिती समोर। विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 95% भरलं। धरण पूर्ण भरण्यापूर्वीच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू। पाणी पातळी वाढल्यास दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले। धरणातून 4000 क्युसेक विसर्ग। भोगावती नदीपात्रात सुरू। धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरूच। वाशिम जिल्ह्यात दमदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ। आडोळ प्रकल्पातील जलसाठा 21.58% पोहोचला। रिसोड शहरासह 8 ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याबाबत मोठा दिलासा। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गच्या आंबोलीतील धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद। सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वन विभागाकडून निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस। सर्व तलाव बंधारे 100% भरले। रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन। तुमसर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत। साताऱ्याच्या खटावमधील येरळवाडी मध्यम प्रकल्पात 40% पाणीसाठा। मात्र धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मुंबई म्हाडाच्या घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार। मुंबईत घरांचं स्वप्न पाहणाऱ्या 75,000हून अधिक अर्जदारांसाठी खुशखबर। सोडतीतील 2640 घरांसाठी एकूण 75,366 अर्ज। बीएमसी रुग्णालयांमधील नियमित ओपीडी सेवा आजपासून बंद। केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन। बेस्टच्या ताफ्यात लवकरच 1500 नवीन एसी मिडी बसेस दाखल होणार। प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीकडून मंजुरी। केंद्र सरकारच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेला गती। पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या हालचाली। लोकलमध्ये वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी 40 अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्याची तयारी। गर्दी आणि सुरक्षेवरून प्रवासी मात्र संतप्त। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमधील 8वीच्या विद्यार्थ्यांना यंदा नेहरू सायन्स सेंटरची सफर। विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, संस्कृती, खगोलशास्त्र प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार। बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समितीसमोर प्रस्ताव सादर। प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव। आर्थिक पुनरुत्थानासाठी बेस्टला 28,000 कोटींची गरज। राज्य सरकारनं सुरू केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेला पुणे जिल्ह्यात योग्य प्रतिसाद नसल्याचा अहवाल समोर। पुणे जिल्ह्यात जवळपास 4000 महिला लाभार्थ्यांपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात मात्र केवळ 17 महिलांकडेच पिंक ई रिक्षा असल्याचं समोर। पुणे महापालिकेची मेट्रो प्रशासनाला नोटीस। मेट्रोच्या डब्यावर लावलेल्या जाहिरातीची परवानगी महापालिकेकडून घेतली नसल्याचा दावा। पुणे महापालिका आणि मेट्रो प्रशासनातील वाद समोर।